तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे कॅप राऊंड रिलेटेड। तर बघा, आपण आता कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे। खूप सारे जे कोर्सेस असतील, प्रोफेशनल कोर्सेस असतील किंवा बाकी टेक्निकल कोर्सेस असतील, खूप सारे कोर्सेस आहेत, तर त्यांच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे। तसेच बघा, डॉक्युमेंट अपलोड असेल, व्हेरिफिकेशन असेल, त्याला सुरुवात झालेली आहे। सर्व विद्यार्थ्यांना खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागत असतं। त्यामधली एक अडचण म्हणजे तुमची जे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट ऑनलाईन पद्धतीने तुम्ही काढायला टाकलेले आहेत, परंतु ते अजून न मिळाल्यामुळं तुम्हाला जे रजिस्ट्रेशनची डेट्स आहे किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची जी डेट्स आहे तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे तर ते अवेलेबल होत नाही। त्यामुळे मग फॉर्म कसा भरायचा यावर तुमचे खूप जे अडचणी आहे तर त्यावर हा आपण आज व्हिडिओ घेणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आपलं CET जे आहे तर त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे, तर त्याचं एक लेटर आहे, तर त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। बघा, या ठिकाणी दिलेलं आहे, प्रति आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यामार्फत बघा, शैक्षणिक वर्ष 25-26 विषय बघा काय आहे। शैक्षणिक वर्ष 25-26 करता उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेसाठी म्हणजेच कॅपसाठी उमेदवारांना लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांबाबत। आता मग बघा, काहींकडे नॉन क्रिमिनल अवेलेबल नसेल, काही विद्यार्थ्यांना जे कास्ट व्हॅलिडिटी आहे तर ते अवेलेबल नसेल, खूप सारे काही विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट नाही। तर त्यामुळे बघा महोदय, उपयुक्त विषयांकरता संदर्भ न्यायपत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष 25-26 या वर्षाच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक असलेली बघा EWS सर्टिफिकेट असेल, त्यामध्ये NCL असेल, CVS असेल किंवा TVS असेल बाबत मूळ प्रमाणपत्र सादर करण्यास केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देत आहे। तर बघा, याचा जो अर्थ आहे, तर जेव्हा तुमचं कॅप राऊंड्स म्हणजे सध्यापुरतं आता तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याऐवजी तुम्ही जी रिसिप्ट आहे, आता फॉर्म म्हणजे NCLचं ॲप्लिकेशन केलेलं असेल, मग त्याची जी रिसिप्ट भेटते तर त्या ठिकाणी ती रिसिप्ट अपलोड करायची आहे। आणि तुमचं जे दाखला आहे, तर तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेणार आहात म्हणजे लास्टचा जो दिवस असणार आहे ॲडमिशनचा, तर त्या तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे किंवा जमा करायचा आहे त्या कॉलेजमध्ये। म्हणजे तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता EWS असेल, NCL असेल, हे जे सर्टिफिकेट आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रवेश परीक्षेच्या अंतिम दिनांकापर्यंत जरी तुम्ही त्यांना दिलं तरी चालणार आहे। म्हणजे विद्यार्थ्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही। जे डॉक्युमेंट्स अपलोडच्या ठिकाणी तुम्हाला रिसिप्ट अपलोड करायची आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। तर त्याविषयी ही जी नोटीस होती तर त्या नोटीसविषयी आपण विद्यार्थी मित्रांनो माहिती बघितलेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर CET रिलेटेड, तसेच गव्हर्मेंट जॉब रिलेटेड, प्रायव्हेट जॉब रिलेटेड, तसेच एज्युकेशन रिलेटेड मी खूप सारे व्हिडिओ शेअर करत असतो। तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट्स भेटत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।